नमस्कार. महाराष्ट्रातील तमाम लाडक्या बहिणींचं लाडकी बहीण योजनेच्या नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे. लाडकी बहीण योजनेमध्ये बघा महिलांना मोठी खुशखबर आलेली आहे. संपूर्ण माहिती आपण पाहणार आहोत. सर्वांनी लगेचच व्हिडिओला लाईक करून टाका. चॅनलला पण सर्व माता भगिनींनी सबस्क्राईब करून टाका आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त माता भगिनींपर्यंत शेअर पण करून टाका. महत्त्वाची माहिती या व्हिडिओमध्ये तुम्हाला मिळणार आहे. तर पाहू शकता बघा महिलांना खुशखबर आलेली आहे. खुशखबर काय तर एडिटचं बटन आलेलं आहे. ठीक आहे. तुम्ही आता जे फॉर्म भरलेले आहेत बहुतेक माता भगिनींचे फॉर्म चुकलेले आहेत किंवा मग त्यांचे फॉर्म त्या ठिकाणी रिजेक्ट होत आहेत तर त्यांच्यासाठी एडिटचं बटन आलेलं आहे. एडिटचं बटन किंवा मग रिसबमिटचं बटन आपण त्याला म्हणू शकतो. ते बटन तुमच्यासाठी आलेलं आहे. त्याविषयीची माहिती आपण ह्या ठिकाणी पाहणार आहोत. कशा पद्धतीने तुम्ही एडिट करू शकता ते देखील तुम्हाला दाखवणार आहे. त्यासोबतच पुढे जर आपण पाहिले तर बघा अर्ज मंजूर व्हायला देखील सुरुवात झाली आहे. तुम्ही अर्ज भरलेला आहे का कमेंट बॉक्समध्ये लिहून पाठवा. जर तुम्ही अर्ज भरला असेल तर हो लिहून पाठवा, भरला नसेल तर नाही लिहून पाठवा आणि लवकरात लवकर सर्व माता भगिनींनी अर्ज भरून टाका. कारण 31 ऑगस्टपर्यंतची त्या ठिकाणी लास्ट मुदत आहे. जर 31 ऑगस्टच्या अगोदर तुम्ही फॉर्म भरले तर तुम्हाला 4,500 रुपये मिळतील. म्हणजे जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबर असे तीनही एकत्रितरित्या तुम्हाला मिळतील. आणि जर तुम्ही 31 ऑगस्टच्या अगोदर फॉर्म भरले नाहीत, 31 ऑगस्ट नंतर फॉर्म भरले तर तुम्हाला फक्त सप्टेंबरचा महिना त्या ठिकाणी मिळणार आहे. त्यानंतर पुढची महत्त्वाची माहिती असणार आहे पैसे दुसऱ्याच्या खात्यात जमा. तर बघा अतिशय महत्त्वाची माहिती आहे. सर्वांनी लगेच व्हिडिओला लाईक केला असेल अशीच त्या ठिकाणी अपेक्षा करतो. सर्वांनी व्हिडिओला लाईक करून टाका. चॅनलला पण सर्व माता भगिनींनी सबस्क्राईब करून घ्या. लाडकी बहीण योजनेची सर्वात अगोदर माहिती आपल्या चॅनलच्या माध्यमातून तुम्हाला मिळत असते. त्यासोबतच सर्वांनी हा व्हिडिओ शेअर पण करून टाका. तर बघा महत्त्वाची माहिती काय, महिलांना खुशखबर काय, एडिटचं बटन आलेलं आहे त्याविषयीची संपूर्ण माहिती आपण या ठिकाणी पाहूया. तर बघा सर्व माता भगिनी पाहू शकता ह्या ठिकाणी तुम्ही जे अर्ज केलेला आहे त्या अर्जावर तुम्हाला आता अशा पद्धतीने पेंडिंग पाहायला मिळत असं. ठीक आहे. स्टेटसमध्ये तुम्हाला पेंडिंग पाहायला मिळत असेल. आता स्टेटसमध्ये तुम्हाला पेंडिंग पाहायला मिळते. ठीक आहे. तुमचा अर्ज ज्यावेळेस अप्रूव्ह होईल त्यावेळेस तुम्हाला या ठिकाणी ग्रीन कलरमध्ये अप्रूव्ड नाव पाहायला मिळेल. ठीक आहे. ग्रीन कलरमध्ये अप्रूव्ड नाव तुम्हाला पाहायला मिळेल. ठीक आहे. अर्ज देखील तपासायला सुरुवात झाली ती देखील माहिती मी तुम्हाला दाखवणार आहे. ठीक आहे. तर अप्रूव्ड नाव तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळेल पेंडिंगच्या ठिकाणी. ठीक आहे. आता ज्यांचे अर्ज रिजेक्ट झाले त्यांचे अर्ज कसे रिजेक्ट होतात मी तुम्हाला अगोदर देखील सांगितलेले. कशा पद्धतीने चेक होतात, कशा पद्धतीने अधिकारी चेक करतात अर्ज, त्या संदर्भाचा व्हिडिओ आपल्या चॅनलवर आहे. तो देखील तुम्ही पाहू शकता. अर्ज कसा चेक होतो म्हणून त्यामध्ये तुम्हाला मी संपूर्ण माहिती सांगितलेली आहे. आता बघा या ठिकाणी जर आपण पाहिलं ज्या माता भगिनींचा अर्ज रिजेक्ट होईल, रिजेक्ट म्हणजे पार्शियली रिजेक्ट त्या ठिकाणी तो होत असतो, तर त्यांना रिसबमिटचं बटन आलेलं आहे. ठीक आहे. अशा पद्धतीचं बटन तुम्हाला पाहायला मिळेल. या बटन आलेलं आहे म्हणजेच तुम्हाला तो जो काय अर्ज आहे तुमचं जर नाव चुकलं असेल, तुमचे डॉक्युमेंट्स चुकले असतील. आता बघा सुरुवातीला काय झालं होतं ज्यावेळेस वेबसाईट लॉन्च झाली त्यावेळेस आधार कार्ड अपलोडचा ऑप्शन नव्हता. बहुतेक माता भगिनींनी आधार कार्ड त्या ठिकाणी अपलोड केलेलं नाही आहे आणि आधार कार्ड अपलोड नसल्यामुळेच अर्ज रिजेक्ट होण्याचे जास्त प्रमाण त्या ठिकाणी पाहायला मिळत आहे. त्यासोबतच बाकीचे जे काही कारण आहेत ते आहेत. मग त्यामध्ये इन्कम सर्टिफिकेट लावलं नाही आहे, LC लावलं नाही आहे किंवा पतीचा दाखला लावला नाही, असे भरपूर मी तुम्हाला जे काही कारण आहेत ते त्या व्हिडिओमध्ये सांगितलेले आहे. कशा पद्धतीने अर्ज चेक होतो तो व्हिडिओ तुम्ही पाहू शकता. त्यामध्ये तुम्हाला डिटेलमध्ये मी सांगितलेले आहे कोणकोणत्या कारणास्तव तुमचा अर्ज रिजेक्ट होतो, कशा पद्धतीने अर्ज चेक केला जातो ते देखील सांगितलेले आहे. ठीक आहे. आता हे रिसबमिट बटन आलेलं आहे. आता यामध्ये अर्ज कसा एडिट करायचा तर बघा रिसबमिट बटन आल्यानंतर तुम्हाला ह्या साईडला पेन्सिलचं आयकन पाहायला मिळते. बघा हे पेन्सिलचं आयकन आहे, यावर क्लिक करायचं आहे. यावर क्लिक केल्यानंतर तुमचा अर्ज तुमच्यासमोर ओपन होईल. तो अर्ज तुम्ही संपूर्ण एक वेळेस चेक करून घ्या. तुम्ही त्या ठिकाणी तुम्हाला सुरुवातीला जर तुम्ही अर्ज भरला असेल तर तुम्हाला आधार क्रमांक पाहायला मिळणार नाही, तो तुम्ही टाकू शकता. त्यासोबतच नाव वगैरे आधार कार्डप्रमाणे आहे का ते चेक करू शकता. अर्ज इंग्रजीमध्ये आहे का किंवा मग काही चुकलं आहे का, तुमचा ॲड्रेस वगैरे, बँकेचा जो काही तुम्ही बँक अकाउंट दिलेला आहे ते लिंक आहे का वगैरे वगैरे संपूर्ण चेक करू शकता. तुमचे डॉक्युमेंट्स बरोबर आहेत का, स्पष्ट आहेत का, मागची बाजू पुढची बाजू आधार कार्ड वगैरे अपलोड केले का ते चेक करून घेऊ शकता. ठीक आहे. रिसबमिटचं बटन आलेलं आहे. अशा पद्धतीने तुम्हाला ते पाहायला मिळणार आहे. ज्यांचे अर्ज रिजेक्ट होत आहेत त्यांच्यासाठी हे बटन आहे. ज्यांचे अर्ज मंजूर होतील त्यांना ह्या ठिकाणी अप्रूव्ड पाहायला मिळणार आहे. ठीक आहे. पुन्हा एकदा सांगतोय सर्व माता भगिनींनी या ठिकाणी लिहून पाठवायचे तुम्ही अर्ज भरलेला आहे का वेबसाईटवर. अर्ज भरला असेल तर हो लिहून पाठवा. अजूनही अर्ज भरला नसेल तर वेबसाईटवर अर्ज भरणे सुरू आहे. तुम्हाला ती देखील माहिती मी दाखवतो. वेबसाईटवर जाऊया आपण. त्या अगोदर महत्त्वाची माहिती बघा अशा पद्धतीने तुम्हाला आधार कार्ड संदर्भात या ठिकाणी माहिती पाहायला मिळते. बघा आधार कार्डची समोरील बाजू एक साईडला आणि आधार कार्डची मागची बाजू दुसऱ्या साईडला अशा पद्धतीने तुम्हाला अपलोड करता येणार आहे. तुम्हाला अटॅच करायची आवश्यकता नाही आहे. जे काही अटॅच करावं लागत होतं आपल्याला नारी शक्ती दूत ॲपवर, तर या ठिकाणी तुम्हाला अटॅच करायचं कारण नाही आहे. तुम्ही एक डायरेक्टली एक फोटो काढू शकता. क्लिअर तो असायला पाहिजे. पुढची बाजू आणि मागची बाजू अशी दोन्ही बाजू तुम्हाला या ठिकाणी अपलोड करता येणार आहे. ठीक आहे. त्यानंतर बघा पुढची महत्त्वाची माहिती कोणत्या कारणास्तव अर्ज रिजेक्ट केला जातो आहे तर बघा कारण अशा पद्धतीचं देण्यात आलेले ॲडमिन टाईप विलेज लेवल म्हणजेच काय तर तुमचे जे काही तालुकास्तरीय अधिकारी ते त्या ठिकाणी चेक करत आहेत. स्टेटस काय तर रिसबमिट तुम्ही करू शकता. रिमार्कमध्ये जर आपण पाहिलं तर बघा आधार नाही,
आधार नाही, सुरुवातीला ज्यावेळेस तुम्ही अर्ज केलेले आहेत त्यावेळेस आधार कार्ड अपलोडचा ऑप्शन नव्हता, त्यामुळे आधार नाही अशा पद्धतीचं तुम्हाला देण्यात आले. तुम्ही रिसबमिट करून आधार पुन्हा एकदा अपलोड करू शकता आणि पुन्हा तो जो काही फॉर्म आहे तो रिसबमिट करू शकता. तर बघा रिझनमध्ये जर आपण पाहिलं तर बघा द आधार नंबर एंटर्ड इन द ॲप्लिकेशन. तर बघा आधार नंबर जो आहे तो तुमच्या ॲप्लिकेशनमध्ये एंटर करायला पाहिजे. सुरुवातीला ते ऑप्शन नव्हतं, आता ते ऑप्शन आलेलं आहे, तर तुम्ही एंटर करू शकता. आणि जर तुम्ही आत्ता देखील फॉर्म भरला असेल तर काही मिस्टेक व्हायला नको, अशाच पद्धतीने फॉर्म भरा, म्हणजेच पहिल्याच अटेम्प्टमध्ये तुमचा जो काय अर्ज आहे तो मंजूर व्हायला पाहिजे. ठीक आहे, आता पुढची माहिती आपण वेबसाईटवर जाऊन पाहूया. अर्ज मंजूर व्हायला सुरुवात झालेली आहे. तर बघा संपूर्ण माहितीसाठी आपण वेबसाईटवर आलेलो आहोत. अशा पद्धतीची वेबसाईट आहे. आता बहुतेक माता भगिनींना वेबसाईट माहीत नाही. बघा वेबसाईटवर तुम्हाला अशा पद्धतीचं टाकायचं आहे ladkibhin.maharashtra.gov.in हे तुम्हाला सर्च करायचं आहे तुमच्या क्रोम ब्राउझरमध्ये. तुमच्यासमोर अशा पद्धतीने वेबसाईट ओपन होईल. वेबसाईट ओपन झाल्यानंतर तुम्ही ह्या 3 डॉटवर क्लिक करून तुमचं अगोदर रजिस्ट्रेशन करा, त्यानंतर तुम्ही अर्ज करू शकता. आत्तापर्यंत आलेले जे काही अर्ज आहेत ते आहेत 43,60,814 अर्ज आत्तापर्यंत आलेले आहेत. म्हणजेच जवळपास या वेबसाईटवर आलेले अर्ज आहेत 43,60,814 आणि एकूण जे काय आलेले अर्ज आहेत ते जवळपास 1,64,00,000पेक्षा जास्तचे अर्ज त्या ठिकाणी आलेले आहेत. 1,64,00,000पेक्षा जास्त अर्ज. आता बघा पोर्टलवर मंजूर अर्जांची संख्या तर 53 अर्ज या ठिकाणी पोर्टलवर मंजूर झाले. तर अर्ज मंजूर व्हायला देखील सुरुवात झालेली आहे. ठीक आहे, तर बघा पोर्टलवर एकूण लाभार्थ्यांची संख्या, लाभार्थी संख्या त्यावेळेस अपडेट होईल ज्यावेळेस तुमचे अर्ज मंजूर वगैरे होऊन तुमची यादी त्या ठिकाणी शासनाला पाठवली जाईल, त्यावेळेस तुमची या ठिकाणी लाभार्थी संख्या पाहायला मिळेल. किंवा मग तुम्हाला पैसे त्या ठिकाणी पाठवण्यात आल्यानंतर तुमची लाभार्थी संख्या या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळणार आहे. आत्तापर्यंत मंजूर झालेले अर्ज किती आहेत? 53 आहेत. एकूण अर्ज किती आहेत पोर्टलवर झालेले? तर ते 43,60,814 अर्ज आत्तापर्यंत पोर्टलवर आलेले आहेत. ठीक आहे, ऑनलाईन पद्धतीने तुम्ही ह्या ठिकाणी अर्ज भरू शकता. अर्ज भरण्यासंदर्भातची संपूर्ण माहिती मी तुम्हाला सांगितलेलीच आहे. त्या संदर्भातचा तुम्हाला स्पेशल व्हिडिओ हवा आहे का मोबाईलवर कशा पद्धतीने तुम्ही भरू शकता, तर त्यासाठी तुम्ही कमेंट बॉक्समध्ये हो लिहून पाठवू शकता. ठीक आहे, तर बघा संपूर्ण माहिती पाहिली, एडिट बटन आलेले आहे. पोर्टलवर अर्ज देखील मंजूर व्हायला सुरुवात झाली. आता शेवटची आणि अतिशय महत्त्वाची माहिती, पैसे दुसऱ्याच्या खात्यात जात आहेत त्या संदर्भात. तर बघा पाहू शकता या ठिकाणी लाडकी बहीण योजनेचा मेसेज आला पण पैसे दुसऱ्याच खात्यात गेले, काय गोंधळ झाला, आधार नंबर टाकून असं करा चेक. तर बघा या ठिकाणी जर आपण पाहिलं तर तुमचे अर्ज भरले गेल्यानंतर देखील पैसे दुसऱ्याच्याच खात्यात गेले असल्याची माहिती देखील आपल्याला पाहायला मिळते आणि बातम्या देखील त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. आता हा जो काही प्रकार आहे तो का होतोय मी तुम्हाला या ठिकाणी क्लिअर करतोय. सर्वात अगोदर पाहू शकता बघा महाराष्ट्र सरकारने महिलांसाठी माझी लाडकी बहीण योजना सुरू केलेली आहे. या योजनेअंतर्गत महिलांना मासिक 1,500 रुपये आर्थिक सहाय्य दिले जात आहे. तथापि या योजनेचा लाभ घेण्यासाठी काही पात्रता निकष ठरवलेले आहेत. त्यानुसार काय 2.5 लाखांच्या आत कमी उत्पन्न तुमचं पाहिजे, 4 चाकी गाडी नको, ट्रॅक्टर वगैरे बघून, त्यासोबतच तुम्ही इतर कोणत्याही योजनेचा लाभ घेत असाल तर ते 1,500पेक्षा कमी किंवा 1,500 किंवा 1,500पेक्षा कमी रुपयांचा ते योजनेचा लाभ असेल तर तुम्हाला लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळू शकतो. ठीक आहे, अशा काही त्या ठिकाणी अटी आहेत त्या मी तुम्हाला अगोदर देखील सांगितलेल्या आहेत. आता बघा हा प्रकार का होतोय? हा जो प्रकार आहे तो अशामुळे होतोय की तुमचे जे काय आधार कार्ड आहे ते आधार कार्ड जर तुमच्या भावाच्या अकाउंटला लिंक असेल किंवा मग तुमच्या कोणातरी नातेवाईकांच्या अकाउंटला लिंक असेल तर त्यामुळे तुमचे जे काही पैसे आहेत ते दुसऱ्याच खात्यात त्या ठिकाणी जात आहेत. त्यामुळे सर्वांनी लक्षात घ्या, तुमचं जे काही आधार कार्ड आहे ते तुमच्याच खात्याला लिंक असायला पाहिजे तरच ते तुम्हाला पैसे मिळतील. जर तुमच्या आधार कार्ड दुसऱ्याच्या अकाउंटला लिंक असतील, भावाच्या, वडिलांच्या, आईच्या, तर ते पैसे त्यांच्या अकाउंटला त्या ठिकाणी जमा होतील. मग तुम्ही म्हणता की आमच्या अकाउंटला पैसे आले नाही, तर तुम्ही एक वेळेस तुमच्या खात्यात त्या ठिकाणी चेक करू शकता किंवा बहिणीला, भावाला किंवा तुमच्या आईला, वडिलांना जर मेसेज आलेला असेल तर तुम्ही ते देखील चेक करू शकता. ठीक आहे, कारण बघा आपण अकाउंट जे उघडत असतो ते खूप जुनं त्या ठिकाणी असू शकतं किंवा मग नवीन एक प्रकार त्या ठिकाणी समोर येताना पाहायला मिळतो. तो म्हणजे असं की आपलं जे अकाउंट होतं ते आपण पूर्वी उघडलेलं होतं आणि त्या अकाउंटला जवळपास 5-6 वर्ष झाले त्या अकाउंट तुम्ही चालवत नाही, परंतु त्या अकाउंटला तुमचे पैसे गेले आहेत कारण आधार कार्ड त्या अकाउंटला लिंक असल्यामुळे हे जे काही पैसे आहेत ते आधार कार्डच्या थ्रू त्या ठिकाणी पाठवले जात आहेत. आधार कार्डला जे बँक अकाउंट लिंक असेल त्या अकाउंटला पैसे पाठवले जात आहेत. तुम्ही फॉर्ममध्ये कुठलेही अकाउंट दिलं तरीही त्या अकाउंटला पैसे जात नाही आहेत. त्यामुळे ज्या आधार कार्डला तुमचे लिंक असेल त्याच अकाउंटला पैसे जात आहेत आणि अजून ज्यांचे पैसे आलेले नाही आहेत त्यांनी लवकरात लवकर आधार कार्ड लिंक करून घ्या बँकेला, तुमचे पैसे देखील जमा होऊन जातील. सर्वात महत्त्वाची माहिती सर्वात अगोदर आपल्या चॅनलच्या माध्यमातून दिली गेली आहे. सर्वांनी लगेच व्हिडिओ लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. लाडकी बहीण योजनेच्या संपूर्ण अपडेट्स आपल्या चॅनलच्या माध्यमातून सर्वात अगोदर मिळत असतात. सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. लाडकी बहीण योजनेची नवीन अपडेट घेऊन पुन्हा भेटूया. तोपर्यंत धन्यवाद.